नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत ललित कासट. ललित कासट हे नाव अवघ्या चंद्रपूर शहराला अगदी जाणतं नाव आहे आणि अगदी परिचित असं नाव आहे. आमदार किशोर जोरगेवार यांचे ते गेले 6 वर्ष स्वीय सहाय्यक राहिलेले आहेत आणि आता त्यांच्या पत्नी सौ दीपा ललित कासट या एकोरी प्रभाग क्रमांक 10 मधून भावी नगरसेविका या पदासाठी उभ्या आहेत. आज एकूणच शहरातील राजकारण, जे काही शहराचं राजकारण गढूळ झालेलं आहे, या राजकारणावर एक अनुभवी अभ्यासू व्यक्ती ललित कासट आपल्या सोबत चर्चा करणार आहेत. ललित कासटजी, CTV मध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. आपण बघतोय की आता 15 तारखेला नगरसेवक या पदासाठी निवडणूक होणार आहे आणि मतदान होणार आहे आणि 16 तारखेला शहराचा निकाल लागणार आहे. तर एकूणच प्रभाग क्रमांक 10, एकोरी प्रभाग क्रमांक 10 मधून आपल्या पत्नी सौ दीपा ललित कासट उभ्या आहेत. तर हा प्रभाग क्रमांक 10 निवडण्यामागे नेमकं काय कारण आहे? आम्ही एकोरी प्रभाग यासाठी निवडला की मागील ज्या दिवशीपासून भारतीय जनता पार्टीची स्थापना झालेली आहे त्या वर्षापासून आताच्या वर्षापर्यंत 2026 पर्यंत, म्हणजे मागच्या 40 वर्षापासून त्या प्रभागात भारतीय जनता पार्टीचा किंवा त्याला रिलेटेड असलेल्या अलायन्सचा उमेदवार कुठलाच निवडून आलेला नाही. त्यामुळे आम्ही तो प्रभाग निवडला. त्या प्रभाग निवडण्यामागचे 2-3 कारणं अजून होते. त्या प्रभागात जे नगरसेवक आतापर्यंत निवडून गेलेले आहे त्यांनी त्या प्रभागाकडे लक्षच ठेवलं नाही. कारण की तो प्रभाग खूप चांगला आहे. त्या प्रभागात हिंदू आहे, त्या प्रभागात मुस्लिम लोक राहतात, त्या प्रभागात ख्रिश्चन आहे, त्या प्रभागात बौद्ध आहे, त्या प्रभागात हिंदू दलित आहे. असा तो सर्व समाजाला घेऊन चालणारा, इव्हन त्या प्रभागात आपले आदिवासी बांधव पण आहेत, म्हणजे जवळपास सगळ्या समाजाला घेऊन चालणारा प्रभाग आहे. त्यानंतर पण त्या प्रभागाची अवस्था अशी आहे की आपल्याला एकाकडे दुसरीकडे रस्त्याच्या उजवीकडे तुम्ही बघा भानापेठ प्रभाग, रोडच्या समोर बघा तुम्ही जेटपुरा प्रभाग, मागं तुम्ही जाल तर विठ्ठल मंदिर प्रभाग, आणि शहराच्या मधोमध असलेला हा प्रभाग आहे. तो प्रभाग अतिशय अविकसित आहे. आणि काही लोक जे आहे प्रभागातले, ते मी सर्व लोकांचं म्हणणार नाही, पण काही जे मतदार आहेत जे पैसे घेऊन मतदान देतात त्यांना बाकी काही घेणं देणं नाही आहे. काम हो नाही हो, जनतेचं काय होणार याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. उमेदवाराकडनं पैसे घ्यायचे, मतदान करायचं आणि आपल्या प्रभागाला खड्ड्यात टाकायचं. असं काही जे मतदार आहेत ते करतात. मी सगळे मतदार म्हणणार नाही, कारण की आम्ही खूप ठिकाणी भेट देतो, आम्ही खूप संस्थांना भेट देतो, आम्ही बुद्धविहारांना भेट देतो. तर त्यांचं हेच म्हणणं आहे की या वर्षी या प्रभागात जनता तयार आहे का पैसा चालू देणार नाही कुठल्याच उमेदवाराचा.